नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, माझा लाडका भाऊ योजनेसंदर्भात शासनाने जाहीर केला। महिन्याला आता 10,000 रुपये तरुणांना मिळणार। आता योजनासुद्धा सुरू झालेली आहे, परंतु या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, कागदपत्र कोणते असणार आहेत, अर्ज कुठे करावा याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेत असताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देण्याबाबत दिनांक 9 जुलै 2024 हा शासन निर्णय समोर तुम्हाला दिसतोय। आणि या शासन निर्णयामध्ये राज्यामध्ये जे युवक वर्ग आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, परंतु मोठ्या संख्येने असून सुद्धा नोकरी व्यवसाय याच्या शोधामध्ये ते बाहेर पडतात। अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात। अशा लोकांसाठी किंवा अशा तरुणांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त असू शकते। आता यामध्ये 12वी पास, विविध ट्रेडमधील ITI पास, पदवीधर पास, पदव्युत्तर युवकांना या योजनेमध्ये संधी मिळणार आहे। आता महाराष्ट्र शासनाने जे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम यापूर्वी 3 डिसेंबर 1974 रोजी सुरू केला होता। सदर योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी व योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप सदर योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते। त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी ही योजना आखण्यात आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे स्वरूप काय असणार आहे, तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। या उपक्रमामध्ये तयार केलेले संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार तसे रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक या दोघांना या योजनेमध्ये जोडलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, ऑनलाईन अर्ज कोण करू शकतो, तर 12वी पास, ITI झालेला विद्यार्थी, पदविका पूर्ण झालेले विद्यार्थी किंवा पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक पात्र धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे। आणि त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या योजनेसाठी नेमकी पात्रता कोणती असणार आहे, कोणते निकष किंवा कोणते नियम या ठिकाणी आखलेले आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे उमेदवाराचे वय हे 18पेक्षा कमी नसावे, तर 18 ते 35 वर्ष एवढं वय त्यांचं असावे, 35पेक्षा जास्त नसावं आणि 18पेक्षा कमी नसावं। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास, ITI पदविका पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असलेला उमेदवार या योजनेसाठी सहभागास पात्र असणार नाही। म्हणजे हे विद्यार्थी कोण असू शकतात, तर ज्यांचं शिक्षण पूर्ण झालं आहे तेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा, म्हणजे महाराष्ट्रात तो रहिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी झालेली असावी। उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न किंवा लिंक असणं आवश्यक आहे। उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता आयुक्ताच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। अशा पद्धतीने सर्वात महत्त्वाच्या अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यानंतर तो आस्थापन उद्योग महाराष्ट्र राज्यातच कार्यरत असावा। आस्थापन किंवा उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी। म्हणजे जे लोक व्यवसाय किंवा उद्योगधंदा उपलब्ध करून देणार आहेत त्यांच्यासाठीचे हे निकष आहेत। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की किती पैसे तुम्हाला मिळणार आहेत, तर 12वी पास जे विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांसाठी 6,000 रुपये मिळणार आहेत। ITI किंवा पदविका विद्यार्थी जे असतात त्यांना 8,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे। आणि ज्यांचं शिक्षण पदवीधर किंवा पदव्युत्तर झालं आहे अशा विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात नमूद दरमहा विद्यावेतन रक्कम शासनाद्वारे प्रशिक्षणात यांना अदा केली जाणार आहे। म्हणजेच काय, तर जे प्रशिक्षण घेणार आहेत त्याच विद्यार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत। प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थी दैनंदिन हजेरी संबंधित आस्थापन म्हणजे उद्योग संस्था ज्या असतात त्यांनी ऑनलाईन पद्धतीने घ्यायची आहे। सदर ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणाच्या थेट महाडीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे।
विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योगामार्फत जाहीर केलेल्या सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचासुद्धा समावेश असणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो यापुढे असं म्हटलं आहे की या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही। म्हणजे जर तुम्ही प्रशिक्षण घेत असताना जर तुम्ही एक सलग 10 दिवस जर गैरहजर राहिलात तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। या योजनेत दर वर्षांनी आढावा घेऊन आवश्यकता असल्यास योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात निर्णय किंवा जे काही अधिकार हे शासनाने स्वतःकडे ठेवलेले आहेत। त्यानंतर एका उमेदवारास या योजनेस एकदाच लाभ मिळणार आहे, पुन्हा पुन्हा लाभ मिळणार नाही आहे। या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रातील जे उद्योगधंदे आहेत त्यांचे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10% किंवा सेवा क्षेत्रातील 20% उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी घेता येणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाचा या ठिकाणी शासन निर्णय दिलेला आहे। आता तुम्हाला कोणकोणते कामं करता येऊ शकतात तर कौशल्य प्रशिक्षण असणार आहे किंवा सॉफ्ट स्किल ट्रेनिंग असणार आहे, लाईफ स्किल ट्रेनिंग असणार आहे, तांत्रिक प्रशिक्षण असणार आहेत। अशा विविध पद्धतीच्या तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जातात। ह्या ट्रेनिंग घेत असताना तुम्हाला विद्यावेतन हे पैसे मिळणार आहेत। तर पैसे किती मिळणार आहेत तर जे विद्यार्थी 12वी पास आहेत त्यांना 6,000 रुपये, ITI पास झालेले आहेत किंवा पदविका असतील त्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर किंवा पदव्युत्तर जी लोक आहेत किंवा जी मुलं आहेत त्यांना 10,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो या शासन निर्णयानुसार सर्वात महत्त्वाचं एक स्पष्ट होतं की जर तुमचं 10वी-12वी तुमचं जर 12वी शिक्षण पूर्ण झालं असेल, तुमच्या ITI किंवा पदवीधर विद्यार्थी असेल तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्हाला काही महत्त्वाच्या संकेतस्थळावरती आपली नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणी केल्यानंतर ज्या संस्था आहेत किंवा जे उद्योगधंदे देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे तुमचा डेटा जाणार आहे आणि ते तुम्हाला प्रशिक्षण देणार आणि प्रशिक्षण देत असताना तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। दुसरं या योजनेमध्ये दुसरं वेगळं असं काही नाही आहे, फक्त तुम्हाला शिकत असताना तुमचा खर्च भागावा यासाठी हा पैसा तुम्हाला दिला जाणार आहे। मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।